चला रूम मध्ये फ्रेश होऊन आता आम्ही निघालो आहोत लोकल साईट सीन बघायला। 2-3च मोजून ठिकाणं आहेत जी इथली प्रसिद्ध आहेत श्रीवर्धन गावातली, तर ती बघूया। पेशवे स्मारक आहे एक आणि काही 1-2 मंदिर आहेत, आता ती बघूया आणि शेवटी आपण बीचवर सुद्धा जाऊया। चला भेटू। आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे ते आहे श्रीवर्धनमधील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर, पण काही कारणास्तव मंदिर बंद आहे, काही काम चालू आहे रिपेअरिंगचं, त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। हे त्याचं मुख्य द्वार आहे। चल 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 जाऊ दे त्याला पुढे। लाकडी लावलेले हे आहे प्राचीन मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर। पूर्वीच्या काळात बनवलेलं लाकडी मंदिर आहे। सध्या आपण जी मंदिरं शहरात बघतो ती कॉन्क्रीट सिमेंटची बनवलेली असतात, हे पूर्ण बांधकाम लाकडी बांधकाम असून त्याचे कॉलम पिलर सर्व हे पूर्ण लाकडात बनवलेले आहेत। बाहेरची जी जाळी आहे वरती कौलांसाठी जे पट्टे लावले आहेत पूर्णपणे लाकडी मंदिरात बनवलं आहे। देवाची मूर्ती ही आतमध्ये काचेच्या दरवाजांनी बंदिस्त ठेवली आहे, जेणेकरून कोणी भाविक आतमध्ये जाऊ नये। तर असं हे मंदिर आहे। प्रदक्षिणा करूया, मारूया, बघूया। हे पूर्वीचे सनरूफ, बाहेरील उजेड घरात आतमध्ये येण्यासाठी नॅचरल व्हेंटिलेशन, नॅचरल सनलाईट यायला। मजबूत लाकडी पिलर वर्षानुवर्ष तसेच आहेत अजून। चला आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी। बाजूलाच हनुमान मंदिर देखील आहे, तिथे पण जाऊया। आता आपण आलो इथे पेशवे स्मारक, म्हणजे श्रीवर्धनची जी ओळख आहे त्या पेशवे स्मारकाजवळ आलो आहे। सध्या इथे काहीतरी काम चालू आहे रिनोव्हेशनचं, त्याच्यामुळे काही खास स्थितीत नाही आहे। जे काही जुने व्हिडिओ होते त्यात मी बघितलं होतं की या स्मारकाच्या मागे एक घर होतं पूर्ण जुनं, आता ते घर पूर्ण मोडकळीस गेलेलं आहे। कदाचित त्याचा जीर्णोद्धार तरी चालू असावा किंवा मग ते एवढं जुनं झालं असावं की ते पूर्ण मोडलं आहे। तर हे आहेत पहिले पेशवे साम्राज्य ज्यांनी सुरू केलं, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे। तर यांचा जन्म हा श्रीवर्धनमध्ये झाला आणि इथूनच पेशवे साम्राज्याची जी पाया रचला गेला आणि इथूनच पुढे त्याची सुरुवात झाली आहे। तर श्रीवर्धनला पेशव्यांचं गाव असं देखील ओळख मिळाली आहे यामुळे। सध्या या स्मारकाची म्हणा किंवा या परिसराची म्हणा पाहिजे तशी चांगली स्थिती आहे नाही। जरी लोक स्थानिक सरकार किंवा राज्य सरकार काही जीर्णोद्धार करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे। अदरवाईज इतर गड किल्ल्यांसारखा किंवा इतर पुरातन वास्तूंसारखा हा देखील एके दिवशी पूर्ण संपून जाईल आणि जी ओळख आहे, जी माहिती आहे
ते पुढच्या पिढीपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या लोकांपर्यंत नाही मिळणार. तर त्यांचं कर्तव्य काय होतं, त्यांनी काय केलं याबद्दल देखील इथे काही मांडलेलं आहे, थोडक्यात काही मांडलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता. तर असं काही आहे हे स्मारक. सध्या इथे जीर्णोद्धाराचं आय थिंक काम चाललं असावं, त्यामुळे बरेचसे रेती दगड खडी वगैरे पडलेले आहे. पार्किंग लॉट देखील झालेला आहे त्यांच्याच जागेत सायकल लावायचा. बघा, पेशव्यांच्या घरात सायकली पार्क होत आहेत सध्या. माहीत नाही नेमकं काय चाललं आहे, तर यानंतर परत कोणी एकदा भेट दिली तर नक्की याची माहिती घ्या. या जागेचं काय करण्यात आलं किंवा काय केलं, का फक्त एक पुतळा ठेवून बाकीची जागा ही प्रायव्हेट यूजसाठी पण यूज करत आहे. चला आपण जाऊया आता पुढच्या ठिकाणी. अजून एक मंदिर आहे इथे, त्याला भेट देऊ आणि नंतर मग बीचवर जाऊया. आता आपण आलेलो आहे सोमजाई देवीच्या मंदिरात. हे देखील एक श्रीवर्धनमधील विख्यात असं मंदिर आहे. जे कोणी इकडे येतात ते या मंदिराला नक्की भेट देतात. तर नेमकं काय आहे मंदिर आपण जाऊन बघूया. वरती अशा काही पायऱ्या आहेत ज्याच्यातून तुम्ही जाऊ शकता आणि इथे आपल्या चपला काढून ठेवाव्या. कॅमेऱ्याला अलाउड नाही असं तर काय आहे लिहिलं नाही आहे इथे. चला बघूया कसं आहे मंदिर आणि नेमकं काय परिसर आहे. परिसर तर बराच मोठा आहे. तुळशीचं दर्शन घेऊया आणि त्या पिंपळाच्या झाडाखालती देवांचं दर्शन घेऊ आणि मग मुख्य मंदिर दर्शनात जाऊ. तुला काय वाटलं? तिकडून पुढे आल्यावर इथे आहे अजून एक मंदिर. साईबाबांचा मूर्ती आहे, साईबाबांचं मंदिर आहे. ओम साईनाथ. तर आता जाऊया आपण मुख्य मंदिरात दर्शनासाठी. चला. देवीचं दर्शन झाल्यावर समोरच आहे श्रीरामाचं मंदिर. श्रीराम आणि हनुमानाच्या दोन मूर्त्या आहेत इथे. चला एक प्रदक्षिणा मारूया
आणि बाहेर बसून थोडं वाट बघूया, कारण आम्ही विसरलो आहे छत्री गाडीत आणि पाऊस जोरात आला. देवाचं दर्शन झाल्यावर आता आम्ही आलो आहे श्रीवर्धन बीचवर. बीचवर अनेक ठिकाणी तुम्हाला स्टॉल दिसतील, पण आता सध्या स्लॅक सीझन असल्यामुळे हे स्टॉल सर्व बंद आहेत. गाड्यांची पार्किंगसुद्धा इकडे होते, पण पावसाळ्यात जनरली कोणी बीचवर येत नाही, त्यामुळे आता गर्दी दिसणार. आणि इथे यांनी एक बोर्ड लावूनच ठेवलेला आहे. गाडी दाखवली आहे ती हीच आहे. तर अतिउत्साहाने पाण्यात जाऊ नका, कारण तेथे अतिउत्साह तिथे नेहमी संकट समजते असं त्यांनी दिलेलं आहे. समुद्रकिनारी वाहने उतरवू नका असं त्यांनी ठळकपणे इथे मांडलेलं आहे. बीचवर जाऊया आता, बघूया. इथून समोर एंट्रन्स आहे बीचवर जाण्यासाठी. आणि जनरल नॉर्मल बीचसारखा हा बीच नाही आहे. त्यांनी एक प्रकारे येणाऱ्यांसाठी इथे जागा बनवली आहे. ओपन जिम आहे, बसायला स्पेस आहे. यासारखे पक्षी देखील तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे फलक लागलेले आहे. उंच असा इथे खेकडा यांनी तयार केलेला आहे. सर्व टूल्स आहेत. हा आहे मागे समुद्र. या पायऱ्या आहेत आणि तिथून रॅम्प आहे खाली उतरवायला. स्पोर्ट्स वगैरे ज्या ATVs असतात या रॅम्पवरनं उतरवल्या जातात. पण सध्या पावसाळ्यात कोणी बीचवर जात नाही, त्यामुळे सर्व स्पोर्ट्स बंद आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला देखील डोंगररांग आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या डाव्या बाजूला पण बघाल तर एक डोंगररांग आहे. तर दोन्ही बाजूला डोंगररांग असलेला हा समुद्रकिनारा आहे. असं पाणी मगाशी थोडंसं दगडांपर्यंत येत होतं. आता थोडं हवा कमी झाली आहे म्हणून लाटा थोड्याशा अजून मागेपर्यंतच आहे. पुढेपर्यंत जाऊया आपण, काय काय आहे त्याचे फोटोज घेऊन. पुढे बसायला देखील बनवलं आहे, तिथे पण काही गोष्टी बनवल्या आहेत आणि काही स्लोगन्स, काही श्रीवर्धन बीचचे काहीतरी आहेत वर्डिंग. चला बघूया. त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी किंवा संध्याकाळी त्यासाठी बनवलं आहे. शिवाय स्ट्रीट लाईट सुद्धा लावलेले आहेत. स्ट्रीट लाईट लावून पण जोपर्यंत अंधार नाही होत तोपर्यंत तरी इथे आपण टाईम स्पेंड करू शकतो. नॉट अ बॅड प्लेस किंवा इन रेनी सीझन तुम्ही येऊन टाईमपास करू शकता. ना हेच आहे की पावसात बीचवर समुद्राच्या पाण्यात जाऊ शकत नाही. ठीक आहे, चला. भुट्टा घेतला आहे आम्ही, आता भुट्टा खाऊया. पावसाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ती करायचीच असते, त्याच्याशिवाय पावसाळ्यात जात नाही अशी ही गोष्ट आहे, ती म्हणजे भुट्टा खायला. चला. असं काही हे बनवलेलं आहे, थांबून काही वेळ स्पेंड करू शकता. सध्या पाऊस आणि मोऱ्याचा वारा सुटला आहे, त्याच्यामुळे थंडी वाजते. तर आम्ही जास्त वेळ तर थांबणार नाही आता. आतमध्ये जा. नमस्कार मित्रांनो, आमचा पहिला दिवस आज इथेच संपलेला आहे. संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो होतो, श्रीवर्धन बीचवर. तर बराच वेळ आम्ही बीचवर टाईमपास केला, पण पाऊस आणि वारा एवढा होता की आम्हाला जास्त वेळ तिथे शूट करता आलं नाही. बिकॉज बीचवर जाताही येत नव्हतं, त्यामुळे तिथे जास्त वेळ शूट करण्यात अजून काही पॉईंट नव्हता आणि अंधारही पडत चालला होता.
सो बाय डिफॉल्ट असं पण काही दिसलं नसतं व्हिडिओजमध्ये. तिथे बराच वेळ स्पेंड केल्यानंतर आम्ही साधारण 7-7:30 वाजता निघालो आणि नाश्ता करण्यासाठी बाहेर पडलो. पण ऑलमोस्ट जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे आमचं डिनर आम्ही प्रसाद रेस्टॉरंटमध्ये केला. हे रेस्टॉरंट श्रीवर्धनमध्येच आहे. श्रीवर्धन जर मुंबईकडनं येत असाल तर श्रीवर्धनच्या एंट्रन्सलाच आहे. हॉटेल रेकमेंड ॲक्च्युली मी ज्या स्टेमध्ये राहतो त्यांनी केलं होतं, सो आम्ही त्यामुळे ते ट्राय केलं. पण ओव्हरऑल टेस्ट अँड क्वालिटी फूडची चांगली होती. तर तुम्ही देखील जर कधी श्रीवर्धनला आले तर प्रसाद रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. रेटसुद्धा इकॉनॉमिकल होते. वेगवेगळ्या प्रकारच्या थाली मिळते तिकडे. बेसिकली फिशचे बऱ्याच प्रकार आहेत. पण पावसाळा असल्यामुळे आत्ता फिश आम्हाला अवेलेबल नाही झालं, सो आम्ही चिकन थाली वगैरे घेऊन आमचा डिनर केला. त्याचे फोटोजसुद्धा मी शेअर करेन. बट तिकडे काही जास्त मी शूट केलं नाही, कारण ऑलरेडी खूप टाईम झाला होता आणि आम्ही बीचवर भिजलो होतो, त्यामुळे खूप थकलेलो होतो. सो अशा प्रकारे दिवस आमचा संपला. आता मी जिथे बसलो आहे त्या एस्टेमध्ये हा आमचा बाहेरचा एरिया आहे. अंगण जे बोलतो आपण घराच्या बाहेर थोडंसं असं त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे थोडीशी तुम्हाला जागा आहे. जे आमचं स्टे आहे 101 त्याच्या बाहेर ही जागा आहे. इकडे टेबल्स आहेत, चेअर्स आहेत. इन केस बॅचलर्स येत आहेत किंवा मित्र वगैरे परिवार येतात तर तुम्ही बाहेर बसून पार्टी करू शकता. सेम थिंग त्या साईडला देखील आहे. त्या रूमच्या एरियात त्यांना डिवाईड केलेला आहे जिथे त्यांचे टेबल चेअर्स ठेवले आहेत. हा जो कॉटेज आहे हा सेमी डिलक्स आहे. डिलक्स अजून दुसऱ्या साईडला आहे. तर याच्या बाहेरची जागा मी तुम्हाला दाखवतो. याच्या बाहेर अशी तुम्हाला मोकळी स्पेस आहे. आता अंधार असल्यामुळे काही जास्त दिसू शकणार नाही, बट इथे बघाल तर आमची गाडी पार्क केलेली आहे. आता पावसाळ्यामुळे इथे थोडंसं पाणी साठलं आहे, बट बऱ्यापैकी स्पेस आहे. जर तिन्ही रूम जरी ऑक्युपाय झाला तर त्यांचं पार्किंग होऊ शकतं. सोबतच बाहेर हा पाळणा दिला आहे. पावसाळ्यामुळे आत्ता त्याचा यूज आम्हाला करता आला नाही, पण इतर सीझनमध्ये तुम्ही याच्यावर बसून आपलं टाईमपास करू शकतात. ऑन द वे असल्यामुळे असं काही इश्यू पण नाही आहे की खूप आतमध्ये आहे किंवा काय आहे. आणि ओनर जे आहे हे साईडलाच त्या घरात राहतात. तो इन केस ऑफ एनी इमर्जन्सी किंवा काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला मी तुम्हाला रूम पण दाखवतो आणि मग आपण हा ब्लॉग आजच्या दिवसाचा इथे संपवूया. तर आपण आलो आहे आता रूमच्या आतमध्ये. हे आहे आमचं सेमी डिलक्स कॉटेज. AC सुद्धा अवेलेबल आहे, बट आम्ही नॉन AC घेतले कारण क्लायमेट थंड आहे, सो ACची गरज नाही. मला एक किंग साईज बेड मिळेल. सोबत साईडला एक साईड टेबल आहे. बस बेसिक, बाकी काही नाही. हा एक TV आहे जो नेटवर्क नाही आहे ज्याला सेटटॉप बॉक्सला. बाकी असं काहीतरी वॉल पेंटिंग केलं आहे. आणि हे एक हिडन कंपार्टमेंट आहे. बेसिकली याच्या आतमध्ये स्टोरेज आहे. सो काही स्टोअर करू शकता तुमचं सामान. सध्या तिथे एक्स्ट्रा मॅट्रेस ठेवले. बाकी हे वॉशरूम आहे कॉमन, म्हणजे कंबाईन वॉशरूम आहे. बाथ एरिया अँड वॉशरूम, आणि हे वॉश बेसिन आहे. दॅट्स इट. देर इज नथिंग स्पेशल इन दिस रूम. वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. अँड ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा हिनवेअरच्या फिटिंग्स इथे लावलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं क्वालिटी वाईज चांगलं वाटतं. बाकी गरम पाण्याची सोय आहे असं त्यांनी म्हटलं आहे. लेट्स सी, त्याचं सकाळी कळेल. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि आजचा दिवस टाटा. आता भेटू उद्या बघू कुठे अजून. परत श्रीवर्धन बीचवर जाऊ. जर पाणी कमी असेल तर बीचवर जाता येतं आहे का, नाहीतर मग अजून आजूबाजूचे बीचसुद्धा एक्सप्लोर करू. टाटा, बाय बाय.